संदर्भातली तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंत हा पुण्याहून बँकॉकला जायला निघाला। मात्र तानाजी सावंतांनी त्यांच्या राजकीय संबंधांचा वापर करून त्याला परत आणायचं ठरवलं। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे। त्यांच्या मंत्रालयाकडून तातडीने सूत्र हल्ली आणि पायलटला माघारी फिरण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। तोपर्यंत बंगालच्या उपसागरावर पोहोचलेल्या ऋषिराजच्या विमानानं मग हवेतूनच यू टर्न घेतला। विमान जेव्हा लँड झालं तेव्हा ऋषिराजला कळालं की आपण बँकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच पोहोचलोत आणि त्यानंतर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहे। मंदार, नेमकं या सगळ्या प्रकरणाकडे आता कसं बघायचं? या सगळ्या प्रकरणाकडे आपल्याला एकतर सावंत कुटुंबाच्या आतमध्ये जे काही वाद हो आहे तो तर आहेच, मात्र तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बँकॉकला जात असताना त्याला परत बोलवण्यासाठी ज्या यंत्रणांचा वापर करण्यात आला, वापर आपण म्हणू शकतो, तर तो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण अवघ्या 4.5-4.5 तासांमधला हा सगळा प्रकार, हा ऋषिराज बँकॉकला जाण्यासाठी त्यांनी आदल्या दिवशीच विमान बुक केलेलं होतं। घरात त्याच्यावरून वाद देखील झाला, मात्र घरातल्यांचं न ऐकता तो बँकॉकला जायला निघाला आणि तानाजी सावंतांना हे जेव्हा ते त्यांच्या मुलाला जेव्हा थांबवू शकले नाही तेव्हा त्यांनी दुसरा मार्ग अवलंबायचं ठरवलं आणि पोलिसांकडे त्यांनी संपर्क केला आणि त्याला जर परत बोलवायचं आहे तर अपहरणाची तक्रार नोंद करणं गरजेचं होतं आणि मग अपहरणाची तक्रार पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनला देण्यात आली आणि त्यानंतर राजकीय सूत्र देखील फिरली। केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे आहेत, तर त्यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि नागरी उड्डयन मंत्रालयाकडून जे ATC आहे त्या ATC मार्फत या पायलटला, जो पायलट या ऋषिराज सावंतला घेऊन निघालेला होता बँकॉकला, याला हवेमध्येच संपर्क करण्यात आला। तोपर्यंत हे विमान जे 4:30 वाजता इथून टेक ऑफ घेतलेलं होतं ते बंगालच्या उपसागरावरती पोहोचलेलं होतं आणि तिथे हे विमान पोहोचलेलं असताना त्या पायलटला निरोप दिला की तुला आता परत फिरायचंय आणि हे सगळं विमानात असलेल्या ऋषिराज सावंतला माहीत नव्हतं। या पायलटला असा निरोप देण्यात आला किंवा त्याला सूचना देण्यात आली आणि त्यानंतर ते विमान तिथून युटर्न त्या विमानाने घेतला आणि पुन्हा ते विमान थेट पुण्यामध्ये लँड झालं। म्हणजे जे विमान पुण्यातून 4:30 वाजता टेक ऑफ झालं होतं ते पुन्हा रात्री 4.25-4.5 तासांच्या अंतराने पुन्हा पुण्यामध्येच लँड झालं आणि जेव्हा ऋषिराज सावंतनी विमानातून बाहेर पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो बँकॉकला पोहोचलेला नव्हता तर तो पुण्यातच पोहोचलेला होता। हे त्याला तेव्हा समजलं जेव्हा तो पुण्यामध्ये लँड झाला आणि ही त्याच्यासाठी मोठी आश्चर्याची गोष्ट होती, त्याच्यासाठी मोठा धक्का होता आणि त्यानंतर तो त्याच्या घरी पोहोचला। याच्यातून आपल्याला 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या, एकतर त्यांच्या कुटुंबातला वाद जो आहे, मात्र त्यासाठी पोलीस यंत्रणा आणि त्यानंतर नागरी उड्डयन मंत्रालयाच्या ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, सिव्हिल एव्हिएशन असेल, त्याच्यानंतर ATC असेल, या सगळ्या यंत्रणांचा यामध्ये उपयोग करून घेण्यात आला आणि या ऋषिराज सावंतला पुन्हा पुण्यात आणण्यात आलं। धन्यवाद मंदार, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।